मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील गुन्हे दाखल प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलीस यंत्रणेवर गंभीर असे आरोप केले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक कोणत्याही दबावाखाली काम करत नसून प्रत्येक विषयात बारकाईने लक्ष घालतात असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र खालच्या स्तरावरील पोलीस यंत्रणा आपल्या सोयीनुसार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा होता आणि तो एसपीने रद्द केल्याचा दावा देखील जरांगे यांनी केला आहे. देशमुख यांचं नाव चर्चेत आलं. बीडचे एसपी चांगले आहेत. ते बारकाईनं कुठल्याही विषयात लक्षात घालते. हेच नाही तर कुठल्याही विषयात बारकाईनं लक्ष घालते. एखाद्या तक्रार किंवा एखाद्या प्रकरणासंबंधित त्यांना जर फोन केला तर ते बारकाईनं त्याच्यात लक्ष घालून ते असा दबाव घेऊन नाही काम करत किंवा कोणाचा फोन आला म्हणून काय करत नाही. ते त्यांना जर तक्रारीच्या संदर्भात कोणाचा जर फोन गेला किंवा काही सांगितलं तर ते शहानिशा करून ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करते. ती आतापर्यंतचा आमचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आहे. ते नाही दबाव घेत कोणाचा. परंतु खालचा जे काही टीम आहे ह्या मात्र त्यांच्या सोयीनुसार गुन्हे दाखल करतात, खोटे असे तसे. धनंजय देशमुख गुन्हा दाखल केला पण दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारची डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागा सिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. नाही, सरकार म्हणून बोलतोय मी, त्यांच्या बाबतीत बोलतोय. आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा पुढे पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. पहिल्यासारखे राहिले नाही आणि पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण मीच देणार. पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचे. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं. कारण जसं सांगणारा येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकते. आणि त्यांच्या विचारांनी चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कुणीच आले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे का शिंदेमध्ये? ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता तारणहार एकच उरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तारणहार जनता असते बाबा, जनता तारणहार असती. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार? हे जनता तारणहार आहे.